नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये शिपाई संवर्गातील MTS पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं कोणतं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। वेतन तुम्हाला 18,000 ते 56,900 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, महिला कॅन्डिडेट असाल किंवा SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन असाल तर अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी किंवा भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थान यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता CSIRचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत मित्रांनो, ते सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर MTS अर्थात मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर पदाचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघूया। MTS मल्टीटास्किंग स्टाफ कॅटेगरीतलं हे पद आहे, ज्यासाठी टोटल 8 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या 8 पैकी 5 जागा ओपनच्या, SC ची 1, OBC ची 1, EWS ची 1 जागा पाहायला मिळत आहे। या बरोबरच तुम्हाला 1 जागा हँडिकॅपसाठी सुद्धा त्यांनी रिझर्व्ह ठेवलेली आहे, तर 1 जागा ही एक्स सर्व्हिसमॅनसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहे। सो टोटल 8 जागा आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये तुमचं एज लिमिट ओपनसाठी 18 ते 25 वर्ष या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये कॅटेगरी वाईज जे रिलॅक्सेशन आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। पे लेवल 1 नुसार तुम्हाला 18,000 ते 56,900 हा 7व्या वेतन आयोगानुसार सॅलरी बँड तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तुमची सॅलरी ही 18,000 रुपये बेसिक राहील। सो चांगली सॅलरी आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्वात महत्त्वाची गोष्ट या भरतीबाबतची, मॅट्रिक्युलेशन और इक्विव्हॅलेंट पास, थोडक्यात 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी लावलेला नाही। डिझायरेबल मध्ये सांगितलं की 12वी असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र हे कंपल्सरी नाही आहे। कंपल्सरी फक्त इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे, जे 10वी उत्तीर्णचं तुम्हाला पाहायला मिळत आहे। सो पदाची माहिती, टोटल वॅकन्सीज, एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे। पुढे आपण बघूया यामध्ये एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे। सो ओपनसाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये SC ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, हँडिकॅपमध्ये ओपन, SC आणि अगेन OBC ला 10, 15, 13 वर्ष कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन मिळत आहे। एक्स सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयर्सचा जो क्रायटेरिया आहे त्यानुसार रिलॅक्सेशन। तर एनी अदर कॅटेगरीमध्ये असाल तर कोणतंही एज रिलॅक्सेशन तुम्हाला लागू राहणार नाही, मात्र इतर सर्व कॅटेगरीला या ठिकाणी त्यांनी एज रिलॅक्सेशन अवेलेबल करून दिलेलं आहे। जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे। आता पुढे बघूया यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर तुमची एक एक्झाम होईल मित्रांनो, ज्यामध्ये क्लास 10 बेसिसवर तुम्हाला 150 क्वेश्चनची 2 तासाची एक्झाम त्या ठिकाणी द्यायची आहे। मीडियम ऑफ इंग्लिश, बोथ इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। यामध्ये जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 50 आणि इंग्लिश लँग्वेजचे 50 क्वेश्चन त्यांनी त्या ठिकाणी विचारलेले आहेत, ज्यामार्फत तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे। सो या बेसिसवर जर तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू शकता मित्रांनो। बेसिक तुम्हाला सिलेबस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढे बघा, यासाठी ॲप्लिकेशन फी, जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट, SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन असाल तर कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही। इतर सर्व कॅटेगरीला 500 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायची आहे। ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक तुम्ही एक वेळ पाहून घ्या, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। यासाठी अप्लाय करण्यासाठी 5 मार्च पासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो। 4 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे। नोकरी ठिकाण किंवा एक्झाम सेंटर बाबत सध्या माहिती नाही, मात्र नोकरी ठिकाण नक्कीच तुमचं मित्रांनो ज्या ठिकाणी हे इन्स्टिट्यूट आहे कोलकाता या ठिकाणी राहणार आहे। एक्झाम सेंटर बाबत सध्या त्यांनी माहिती अवेलेबल करून दिलेली नाही, मात्र थोडंफार ट्रॅव्हल तुम्हाला करायला लागू शकतं, हे प्रॉब्ली आहे। त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी त्या ठिकाणी रेडी असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता। ॲटलीस्ट कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेट किंवा वुमन कॅन्डिडेट असाल तर अप्लाय करून ठेवा, त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर कुठे येते त्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी एक्झामसाठी अपियर राहू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत करत असतो। धन्यवाद।